पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अखेर भारताला तिसरं पदक मिळालेलं आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी थेट केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत रक्षाताई खडसे. ताई, पहिली प्रतिक्रिया, तिसरं पदक भारताच्या वाट्याला आलेलं आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे की आज तिसरं पदक ब्रॉन्झ मेडल आज भारताला भेटतं आणि त्याच महाराष्ट्रातल्या प्लेअरला असं मिळतं आहे. आणि आपण बघितलं असं की जेव्हापासून ऑलिम्पिक्स गेम्स सुरू झालेले आहे तिसरं मेडल आपल्या देशाने आणलेलं आहे आणि नक्कीच अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये अजून चांगले मेडल्स आपल्या देशाला मिळतील आणि नक्कीच आपल्या देशाचं नाव जगासमोर खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. मुख्य प्रश्न स्वप्नीलबद्दलचा विचारेन मी. ग्रामीण भाग आहे, कोल्हापूरमधला एका खेड्यातला युवक रेल्वेमध्ये नोकरी करत असताना तो पॅरिसपर्यंत जाऊन पोचतो आणि खाशाबा जाधवांनंतरचं हे 72 वर्षांनी मिळालेलं हे पदक आहे ते. बघा, आपण ह्या मागच्या 8-10 वर्षामध्ये खेळामध्ये खूप चांगले बदल केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये होताना आपण बघतोय. आज खेळ हा ग्रामीण भागापर्यंत कसा पोहोचेल किंवा तिथलं चांगलं टॅलेंट आपण ऑलिम्पिक्सपर्यंत किंवा कॉमनवेल्थ किंवा एशियन गेम्सपर्यंत कसं त्यांना पोचू शकतो याच्यासाठी पूर्णपणे केंद्र सरकार हे प्रयत्न करते आहे. आणि भविष्यामध्ये पण अजून काय याच्यात चांगलं करता येईल त्याच्यासाठी नक्कीच केंद्र सरकारचे प्रयत्न राहतील. आज खेलो इंडिया ह्या योजनेच्या माध्यमातून आता कीर्ती एक नवीन योजना सुरू झालेली आहे की जी स्कूल लेवलपर्यंत जाऊन तिथलं टॅलेंट काढणार आहे की जेणेकरून अजून त्यांना खेलो इंडियाच्या माध्यमातून वरच्या प्लॅटफॉर्मवर आपण आणू शकतो. म्हणून एक सक्रियता आपण जी म्हणू शकतो की आता खेळांमध्ये पण सक्रियता ही भारत सरकारने खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्या देशातल्या खेळाडूंना होतोय. आज परफॉर्मन्स करत असताना बघा, मेडल मिळणं न मिळणं हा वेगळा भाग झाला, पण त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज आपले मुलं ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतात. शेवटचा ताई माझा प्रश्न आहे, यजमानपद मिळालं त्यानंतर तयारी एकीकडे ऑलिम्पिकची सुरू होती आणि त्याच वेळा तुम्ही क्रीडा मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. टॉप्सचा कसा फायदा झाला खेळाडूंसाठी आणि देशासाठी? हे बघा, मी जसं आधी सांगितलं की मागच्या 10 वर्षापासून 2014पासून खूप चांगलं काम ह्या विभागामध्ये सुरू झालेलं आहे आणि मी माझं भाग्य समजते की आज ह्या देशाच्या कार्यामध्ये आज थोडंफार का होईना आज माझं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि याचा मला आनंद आहे की भारत सरकारच्या खेळाडूंना घेऊन अशा विविध योजना आहे. टॉप्स त्याच्यातली एक योजना आहे की खेळाडूंसाठी ज्या काही ट्रेनिंग असेल, कोचिंग असेल, कोचेस असतील, त्यांना ज्या सुविधा त्यांना अपेक्षित आहेत त्या अनुषंगाने सरकारने पूर्ण फ्री हँड ठेवून त्या लोकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.